आणि आमच्या हेमा फाउंडेशन मध्ये आपलं स्वागत आहे. इथे या कमालच्या सेशन मध्ये मी आपल्याला दाखवणार आहे की आंतरिक सद्भावना काय असते. तर जोपर्यंत माझं मत आहे, आंतरिक सद्भावना ही आंतरिक शांतता आहे जी तुम्हाला मिळते जेव्हा तुम्ही आनंदी असता, जेव्हा तुम्ही संतुष्ट असता, जेव्हा जगात असं काही नाही जे तुम्हाला त्रास देतंय आणि जेव्हा आपण जीवनात फार महत्वाकांक्षी नसता आणि जे तुमच्याकडे आहे त्यात आनंदी आहात. म्हणून जेव्हा आपण आंतरिक सद्भावनाविषयी बोलतो तर मी आपल्याला दाखवायला जाणार आहे की आपण टेक्नॉलॉजी बरोबर आंतरिक सद्भावना कसं एकत्रित करू शकतो आणि हे एक मजेदार आणि आकर्षक सेशन होणार आहे. तर मुलांनो, मी आधी तुम्हाला समजावते की आंतरिक सद्भाव काय आहे. काय तुम्ही भगवान साईबाबांविषयी ऐकलंय? ते आपल्या प्रवचनात काय सांगतात की कसं आंतरिक सद्भाव आणि शांतता म्हणजे श्रद्धा आणि सबुरी, ठीक आहे, ती कशी राखू शकतो जेव्हा आपल्या मनात विश्वास असतो. त्याच वेळेला आपल्याला सबुरी पण ठेवली पाहिजे, तेव्हाच आपण आंतरिक सद्भाव प्राप्त करू शकतो. म्हणजेच तेव्हाच आपल्या मनात शांती आणि आपली आत्मा आनंदित होईल. तर येऊया आपण आपल्या आजच्या विषयावर. मी आज आपल्याला जे शिकवणार आहे ते आहे गुगल डॉक. आता तुम्हाला माहित असेल आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट वर्ड आहे जिथे आपण टाईप करतो, ठीक आहे. साधारणपणे काय होतं जेव्हा मी टाईप करते आणि डॉक्युमेंट सेव्ह करते, तर आता कल्पना करा, आता जर मला डॉक्युमेंट ईमेल करायचे, तुम्ही यात बदलाव करू शकता, ठीक आहे. मग तुम्ही त्या डॉक्युमेंटला सेव्ह करता, मला ती ईमेल करता, मी ईमेल परत पाठवते, मी डॉक्युमेंट्स डाउनलोड करते, त्यात बदल करते, मग मी त्या डॉक्युमेंटला सेव्ह करते, त्या ईमेलला अपलोड करते, त्याला अटॅच करते, त्याला तुमच्याकडे पाठवते आणि याच पद्धतीने चालू असतं, ठीक आहे. इथे जे काम मी करायला जाणार आहे ते आहे कोलॅबोरेटिव्ह वर्किंग. जसं की तुम्ही, मी, माझे शिक्षक, माझे विद्यार्थी, ते सगळे एकाच वेळी एकाच डॉक्युमेंटवर काम करू शकतात. आणि त्याच बरोबर मी आपल्याला काही आकर्षक स्किल्स पण शिकवेन ज्यांना आपण म्हणतो व्हॉइस टायपिंग, ठीक आहे. तर आपण सुरू करूया. हे खूपच सिंपल आहे, खूपच सरळ आहे. आधी आपल्याला गुगलवर जायला लागेल, ओके. जर तुम्ही पहिल्यापासून लॉग्ड इन आहात तर तुम्हाला लोगो येईल, नाहीतर मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही साइन इन करा तुमच्या गुगल किंवा ईमेल अकाउंटवर. आता वर डाव्या बाजूला आपण ही जी 9 डॉट्स बघताय त्यावर क्लिक करा, ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही यावर क्लिक कराल तेव्हा आपण पाहाल हे वेगवेगळे ऍप्स जे गुगल द्वारा बनवले गेलेत, हे वास्तविक खूप आकर्षक आहेत. यावर जेव्हा तुम्ही खाली जाता तर मी आज जे शिकवणार आहे त्याला म्हणतात गुगल डॉक्स. बस इथे क्लिक करा आणि आपलं डॉक्स उघडेल, ठीक आहे. आता गुगल डॉक वर तुम्ही खूप सारी कामे करू शकता आणि त्यांच्याकडे पण रेडी टेम्पलेट्स आहेत. उदाहरणार्थ आपण आपली व्यावसायिक प्रक्रिया बनवू शकता, आपण गुगल डॉक वर एक पत्र लिहू शकता, आपण एक संपूर्ण पाठ योजना बनवू शकता, तुम्ही क्लास नोट बनवू शकता, तुम्ही गुगल डॉक वर आपला रिझ्युमे बनवू शकता. असंच खूप सारी कामं. आपण फक्त इथे क्लिक करा आणि संपूर्ण टेम्पलेट गॅलरी बघू शकता, ठीक आहे. चला मानूया आपण ब्लँक पेपर घेऊया, गुगल डॉक सोबत सुरू करूया, ठीक आहे. आता हे कागदाचा साधा पेपर शिवाय काही नाहीये, जिथे तुम्ही गुगल डॉक वर खूप सारी कामे करू शकतात, अगदी मायक्रोसॉफ्ट सारखं. तर चला सुरू करूया. मी इथे लिहिते इनर हार्मनी, ठीक आहे. आता जेव्हा मी इनर हार्मनी टाईप करते, आता मी इनर हार्मनी विषयी वेगवेगळ्या गोष्टी लिहू शकते. तर मला गुगल करावं लागेल आणि सांगावं लागेल इनर हार्मनी, ठीक आहे. आता मी काही अर्थ लिहू इच्छिते, ते इकडे आहेत बघा. मी कशी करते आणि मी कॉपी केलंय, ठीक आहे. मी इथे येते आणि मग मी गुगल डॉक वर पेस्ट करते. समजलं? खूप सरळ आहे, ठीक आहे. आता जेव्हा मी एक वेळा याला बोलते, जसं की आपण यात वेगवेगळ्या गोष्टी कशा संभव करू शकतो, हेच आहे ते जे मी आपल्याला दाखवू इच्छिते. मी सिलेक्ट करते, ठीक आहे. कृपया सगळ्यांनी लक्ष द्या. मी याला बोल्ड बनवू शकते, ठीक आहे. बस इथे जो बदलाव होतोय त्याला बघा. मी याला इटॅलिक बनवू शकते, मी याला अंडरलाईन करू शकते, मी याचा फॉन्ट साईज पण बदलू शकते.
मी या फॉन्टला वेगळ्या फॉन्ट मध्ये पण बदलू शकते आणि याच पद्धतीने अजून खूप काही करू शकते. ठीक आहे, आता मी सांगते मी याचा रंग बदलू इच्छिते. ठीक आहे, कसा सिलेक्ट करणं नेहमी लक्षात ठेवा. कसं सिलेक्ट करणार? माउसवर राईट क्लिक करा आणि ओढा. माउसवर राईट क्लिक करा आणि ओढा. आता जेव्हा मी चयन करते, मी इथे येते, मी टेक्स्टचा रंग बदलू शकते. बघा, मी याला लाल बनवू शकले. नेहमी शोधा, जेव्हा तुम्ही आजूबाजूला शोधता ना, आपल्याला दिसेल इथे तुम्हाला जे करायचे ते दिसेल. आता मी याला हायलाइट करू इच्छिते. ठीक आहे, मी इथे जाईन आणि मग याला हायलाइट करेन. काय तुम्ही पाहू शकता? मी याला हायलाइट केला आहे आणि टेक्स्टचा रंग पण बदललाय. समजलं? ठीक आहे, आता इथे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींना पाहू शकता. ठीक आहे, आता मी आपल्या गुगल डॉक मध्ये एक इमेज टाकू इच्छिते. ठीक आहे, तर मी इथे जाईन, इन्सर्ट इट वर क्लिक करेन. हे आपल्याला दाखवेल की काय आपल्याला आपल्या कम्प्युटरवरून इन्सर्ट करायचंय किंवा तुम्हाला इंटरनेटवर शोधायचंय. मी बोलेन माझ्याजवळ आधीपासूनच हे माझ्या कम्प्युटरवर आहे, तर मी कम्प्युटरवर जाईन. आता पहा, इथे सगळे वेगवेगळे ड्रॉअर्स आहेत. आपल्याला ड्रॉअरला सिलेक्ट करायचे आहे जिथे तुम्ही इमेज ठेवली आहे. आता बोलूया, मी इथे ठेवली आहे. मी सिलेक्ट केलं आणि ही पहा माझी इमेज. ठीक आहे, मी याला मोठं, छोटं किंवा माझ्या इच्छेनुसार बनवू शकते. एकदा परत दाखवते. ठीक आहे, मी खाली जाते, मी क्लिक करते, इन्सर्ट अँड इमेज वर परत जाते, अपलोड फ्रॉम कम्प्युटर वर. ठीक आहे, इथे क्लिक करा, मग ओपन वर क्लिक करा. आपण पाहू शकता, एकदा परत इन्सर्ट वर, अपलोड फ्रॉम द कम्प्युटर वर, इमेज वर सिलेक्ट करा आणि मग दाबा ओपन. आता इथे तुम्ही पाहू शकता की सगळ्या 3 इमेज आधीपासूनच टाकून ठेवलेल्या आहेत. ठीक आहे, आता मी तुम्हाला दाखवणार आहे की कशी मी एकदा इमेज लावून झाल्यानंतर कोणती नवीन गोष्ट करू शकते. मी या इमेजला मध्ये ठेवू इच्छिते. ही डाव्या बाजूला आहे, मी याला मध्ये आणू इच्छिते. सोपं आहे. इथे क्लिक करा आणि सेंटर अलाइन करा. समजलं आपल्याला? लेफ्ट अलाइन करू शकता, सेंटर अलाइन करू शकता, या पद्धतीने. ठीक आहे, आता मला वाटतं की मी काही बुलेट पॉइंट जोडू इच्छिते. ठीक आहे, मी इथे जाईन. माना की मी बोलते इनर पीस इज ब्लिस. ठीक आहे, वी शुड ऑल हॅव इनर हार्मनी. समजलं? आता मी याला बुलेट मध्ये बनवू इच्छिते. सिलेक्ट करा आणि सरळ इथे जा. हे खूप सरळ आहे. बुलेट पॉइंट वर जा, तिथे लिस्ट असेल. मला जे हवंय त्याला बुलेट वर सिलेक्ट करू शकते किंवा मी करते बरं 1 2 3 आणि मग मी बुलेट टाकते. आपल्याला इथपर्यंत सगळं समजलं? ठीक आहे, आता काही खूप रोचक गोष्ट जी मी आपल्याला दाखवू इच्छिते. ठीक आहे, असं काही ज्याला बोलतात व्हॉइस टायपिंग. आता हे प्रत्यक्षात तुम्हाला खूप मदत करेल. ठीक आहे, मी टूल वर जाते. आता जेव्हा तुम्ही टूल वर जाता, कधी कधी काय होतं, आपल्याला वेगवेगळ्या भाषेत पण टाईप करावं लागतं. ठीक आहे, आणि इंग्रजीत पण टाईप करावं लागतं. तेव्हा तुम्ही बस व्हॉइस टायपिंग वर जा. काय तुम्ही सगळे व्हॉइस टायपिंग पाहू शकता? व्हॉइस टायपिंग वर क्लिक करा. ठीक आहे, आता हे सांगतोय क्लिक टू स्पीक आणि दाखवतोय इंग्लिश UK. तर जेव्हा मी माईक वर क्लिक करते, हॅलो एव्हरीवन, हाऊ आर यू टुडे? तर तुम्ही पाहिलं की हे कसं टाईप करत होतं? ओके, मी आधीच बंद केलंय ते. तर तुम्ही पाहिलं हे कसं टाईप करत होतं? तर अगदी तसं जसं मी बोलत होते. मी आता तुम्हाला काहीतरी चित्तवेधक दाखवू इच्छिते. तर इथे जेव्हा आपण क्लिक करतो, ओके, तर प्रत्यक्षात तुम्ही त्या भाषेला निवडू शकता ज्यात तुम्ही बोलू इच्छिता आणि ते आपोआप टाईप होत जाईल. तर गुगल डॉक मध्ये ही कमालीची सुविधा आहे आणि खूपच चांगलं उदाहरण आहे. जसं की जेव्हा तुम्ही बोलता ते खूपच सटीकतेने टाईप होतं. तर चला मानूया की मला हिंदी मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, तर मी इथे जाऊन क्लिक करेन. काय तुम्ही विभिन्न भाषेला पाहू शकता? मला हवंय हिंदी. नमस्ते, आप कैसे हैं? आप मेरे घर कब आओगे? काय तुम्ही ती जादू पाहिलीत? हो ना? तर आपण सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना मी सांगू इच्छिते
जेव्हा कुठलं डॉक्युमेंट बनवू इच्छिता, जर तुम्हाला ते वेगवेगळ्या भाषेत बनवायचे तर खूपच सरळ आहे. भाषेला निवडा. इथे खूप आहेत, हिंदी, मराठी, गुजराती आणि उर्दू आणि खूप वगैरे वगैरे. ठीक आहे. आणि मग बोलणं सुरू करा आणि गुगल डॉक ते आपोआप त्यावर टाईप करायला सुरू करेल. समजलं? आणखी खूप साऱ्या विशेषता आहेत ज्याला मी खूपच लवकर दाखवू इच्छिते. आता मानूया की तुम्ही हे डॉक्युमेंट बनवलंय. आता तुम्हाला याला एक शीर्षक द्यायची आवश्यकता आहे, जे आहे इनर हार्मनी. ठीक आहे. आता तुम्ही 2 कामं करू शकता. एक तर याला तुम्ही तुमच्या कम्प्युटर मध्ये सेव्ह करू शकता, म्हणून डाउनलोड वर क्लिक करा आणि मग मायक्रोसॉफ्ट वर्डला सिलेक्ट करून किंवा PDF किंवा जसं काही तुम्हाला सेव्ह करायचं आहे. आपण बोलतो मायक्रोसॉफ्ट वर्ड. तर ठीक आहे. आता त्या ड्रॉअरला सिलेक्ट करा ज्यात तुम्हाला हे सेव्ह करायचंय. आता प्रेस करा सेव्ह. समजलं? तुम्हाला हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण या फाईलला दोस्तांना किंवा खूप साऱ्या लोकांना पण पाठवू शकता आणि ते सोबत त्याच्यात बदल पण करू शकतात आणि तुम्ही त्या डॉक्युमेंटवर सोबत काम पण करू शकता. तर बस शेअर वर क्लिक करा. ठीक आहे. जेव्हा तुम्ही शेअर वर क्लिक करता ते तुम्हाला सांगेल होम डू यू विश टू शेअर इट विथ. तर चला बोलूया. मी बोलते मला याला vidushi.clonefutura.com च्या सोबत शेअर करू इच्छिते. मी याला श्रेयानला शेअर करू इच्छिते आणि याच पद्धतीने इतरांना पण. तर एक वेळा जेव्हा आपण याला वेगवेगळ्या लोकांना शेअर करतो, तुम्ही त्यांना हक्क देता व्ह्यू करायचा, पण ते बदल नाही करू शकत. ते फक्त डॉक्युमेंट व्ह्यू करू शकतात. कॉमेंटर हे लोक फक्त डॉक्युमेंट बघू शकतात आणि ते कमेंट पण करू शकतात, पण ते लोक बदल नाही करू शकत. आणि सगळ्यात शेवटी एडिटर राईट्स. हे लोक डॉक्युमेंट मध्ये बदलाव करू शकतात आणि सोबतच त्याच वेळी आपण पण त्या डॉक्युमेंट मध्ये बदलाव करू शकता. आणि मग आपल्याला काय करायचंय? सरळ आहे. प्रेस करा सेंड. आता तुम्ही सेंडला प्रेस करू शकता. ठीक आहे. ज्या लोकांना तुम्ही डॉक्युमेंट पाठवले ते त्यात एक साथ बदल करू शकतात आणि मग आपण एकत्र मिळून ते डॉक्युमेंट्स उपयोगात आणू शकता. समजलं? कळलं ना? म्हणून सगळ्यांनी हे सुनिश्चित करा की आपण गुगल डॉक्सला प्रभावीपणे उपयोगात आणता आणि आपल्या गुगल क्लाउडवर आपली सगळी कामे स्टोअर करत आहात, जी भविष्यात केवळ आपली मदत करतील, जेव्हा हवं तेव्हा परत मिळवता येतील आणि आपल्या प्रतिदिनाच्या जीवनात आपली मदतही करतील. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. सुनिश्चित करा की तुम्ही नेहमी शांत राहाल आणि तुमच्या आंतरिक आत्मेत सदैव सद्भाव राहील. ऑल द बेस्ट. अभ्यास करत रहा. नमस्ते.